प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज आहे। किती दिवस घरात बसून राहणार आहात? थोड्याशा स्वतःसाठी जगा। ती प्रत्येक गोष्ट करा जी तुम्हाला आनंद देते, पण बोलत्या व्हा। किती वर्ष तुम्ही फक्त हेच सांगणार आहात की आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अत्याचार होतोय म्हणून? मुळातच मला असं वाटतं की आपण सगळेच एका समाजाचा भाग आहोत आणि आपण जे पण काही कार्य करतो ते समाज चांगल्या किंवा वाईट पद्धतीने घेत असतो। आणि मी पसरणी एका छोट्याशा गावातून इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे। माझे वडील हे स्वतः सामाजिक कार्य करायचे आणि मला कुठेतरी असं वाटतं की ते त्यांच्याकडूनच आलंय। सामाजिक कार्य म्हणजे असं वेगळं काय असतं? तुम्ही त्या समाजाचा घटक आहात किंवा तुम्ही एखाद्या कुटुंबाचा घटक आहात, तर कुटुंबासाठी काम करता, तेव्हा त्याला खूप मोठं असं काही म्हटलं जात नाही। त्यामुळे माझ्यासाठी सामाजिक कार्य म्हणजे मी खूप मोठं करते असं मला वाटत नाही। पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकले, म्हणजे की पसरणीमध्ये बऱ्याच गरीब कुटुंबातल्या मुलामुलींची लग्न, मुलींची बेसिकली लग्न व्हायचे। त्यावेळी 3 लग्न आमच्या नाथसाहेबाच्या मंदिरात व्हायचे आणि त्यांच्या आईवडिलांना तो खर्च झेपायचा नाही, जरी ते मंदिरात लग्न होत असेल तर। आणि त्यामुळे गावातली सगळी मंडळी एकत्र यायची आणि मग कुणीतरी रुखवताच, म्हणजे भांडी आणि याचा खर्च करायचा, कुणीतरी जेवणाचा खर्च करायचा। आणि याच्यात माझे वडील अगदी पहिल्या पायरीवर असायचे की आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे। हे मी बघत आले आहे। मी अगदीच एक किस्सा सांगते की माझे वडील जेव्हा गेले तेव्हा काही मंडळी जे आपल्याला दुखवट्यासाठी येतात, आपल्याला समजून सांगण्यासाठी, तर काही मंडळांमध्ये एक आमच्या पसरणीमधलेच काका होते, जे खरं तर आम्हाला शांत करण्यासाठी आले होते। पण जेव्हा ते घरी आले तेव्हा ते सांगत होते की माझ्या मुलाची आणि माझी भांडणं झाली आणि मी नानांना फोन केला तरी ते दुसऱ्या मिनिटाला घरी यायचे, त्यांच्या हातातलं काम सोडून, आणि सांगायचे असं असं नाही करायचं, हे असं करायचं। तर हे सगळं आपण शिकत जातो। मुळातच आपल्या आजूबाजूला समाजात काय घडतंय हे सगळं शिकत जातो। मी जे पण काही घेतलं ते मी माझ्या वडिलांकडून घेतलं, आईकडून घेतलं। तर त्याचमुळे हे सामाजिक कार्याचा वसा कुठेतरी माझ्यासोबत तसाच राहिला। आणि आपण लोकांना कधी चांगल्या पद्धतीने देतो? जेव्हा आपण त्या कुवतीचे, त्या लायक होत असतो। स्वराज्य रक्षक संभाजी सारखी मालिका असेल जी आयुष्यात आल्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की 4 माणसं मला ओळखतायत, मी जे बोलतीये ते जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या आयुष्यात कुठेतरी ते उतरवण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळी मला असं वाटलं की मी जे बोलतीये ते मी खूप विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक केलं पाहिजे। किंवा जे पण काम करते फार मोठं नाही, एखादी बाई कोणीतरी प्रेक्षक आहे आणि त्या जेव्हा मला भेटतात तेव्हा त्यांना असं वाटत असतं की त्यांनी माझा हात हातात घ्यावा आणि मला सांगावं की तू खूप छान काम करतेस। आणि त्याच प्रेमाने जेव्हा मी त्यांच्याशी बोलते आणि तिथून निघून जाताना मी त्यांना म्हणते बरं काळजी घ्या, हं, छान राहा, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो काय वेगळा असतो। त्या पुढचे कितीतरी महिने ह्याच विचारात असणार आहेत, त्याच आनंदात असणार आहेत की अश्विनी माझ्याशी खूप छान बोलली आणि मला तो क्षण माझ्या आयुष्यात खूप चांगला गेला। तर तुम्ही छान पद्धतीने माणसांशी कनेक्ट व्हा, एवढंच महत्त्वाचं कार्य आहे जे माझ्या वडिलांकडून माझ्यापर्यंत आलं। म्हणजे आजही आपल्या घरी कुणी आलं तरी ते उपाशी जात नाही। ही पद्धत जी त्यांनी संस्कारात रुजवली ती फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच हे सगळं आहे। अभिनय करताना तेच जसं मी म्हटलं तसं की स्वराज्य रक्षक ही मालिका, आणि ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपले विचार ठामपणे माणसं ऐकतात, 4 माणसं बघून ती आपण ज्यावेळी आपल्याला हुंदका येतो त्यावेळी त्यांना सुद्धा हुंदका येतो, आपल्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं। त्यावेळी आपण असंच काहीतरी समाजाला दिलं पाहिजेत ज्यातून काहीतरी मोटिवेशनल असेल आणि समाज तो इतर गोष्टींमध्ये सुद्धा, इतर माणसांना सुद्धा तो चांगल्या पद्धतीने देत असतो। तर हाच प्रयत्न करते। रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान खरं तर ही संस्था व्हावी किंवा सामाजिक संस्था व्हावी हे खरं तर माझे होणारे आहो आहेत, त्यांचं एक स्वप्न होतं। आणि कुठेतरी त्यांनाही असं वाटत होतं की स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये राणवक्कांची भूमिका केल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांना इतिहास समजलेला आहे आणि ते खूप आदरपूर्वक आपल्याकडे बघतायत। तर त्यावेळी त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आपण काहीतरी कार्य करून त्यांना दाखवलं पाहिजेत आणि याचमुळे ही संस्था स्थापन झाली।
खरं तर आम्हा दोघांचे छोटंसं बाळ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण तितकं जीवापाड प्रेम आम्ही रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेवर करतो. आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांना जी माणसं समजू शकतात, शिवविचारानं जी माणसं जाणतात ना, ती माणसं आपसुकच म्हणजे अगदी महाराष्ट्रभरातून ही माणसं सदस्य आहेत, जी फक्त यंगस्टर्स नाही आहेत. काही माणसं शिक्षक आहेत, काही सरकारी नोकरीमध्ये काम करत आहेत, काही स्वतःचा छोटा छोटा व्यवसाय करत आहेत. अशा पद्धतीची सगळ्या वयोगटातली माणसं ही या संस्थेमध्ये आली. आणि मला असं वाटतं की आपण फक्त एक चेहरा असतो, सुरुवात करण्यासाठी एक चेहरा गरजेचा असतो, त्यानंतर आपसुकच लोक जोडत जातात, तुमच्या विचारांना एकत्र घेऊन ती पुढे चालत जातात. आणि हेच काम रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने आत्तापर्यंत केलं असं मला वाटतं. आणि मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा 19 फेब्रुवारी 19ला आम्ही रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली आणि प्रतापगडावर आम्ही पोस्टर, त्याचा जो लोगो आहे तो लॉन्च केला होता. त्यावेळी मनातही हाच विचार होता की शिवविचार जितके मी समजले, जितके मी जाणते, तेच फक्त पुढच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. ते संपून नकोच जायला, ते पुढच्या पिढीपर्यंत रुजवणं गरजेचं आहे आणि लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देण्यासाठी म्हणून ही सामाजिक संस्था आहे. आपण सुरुवातच केली रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन या एका प्रोजेक्ट आम्ही दोघांनी हातात घेतला होता. प्रोजेक्ट खूप साधा सरळ होता. मीरा रोडमध्ये आपलं एक हॉटेल होतं छोटंसं आणि 40 रुपयामध्ये आपण पोटभर जेवण तिथे लोकांना देत होतो. जे बेघर आहेत लोक, ती येऊन फ्रीमध्ये जेवण करून जात होती. तर तो पूर्णपणे कुठल्याही व्यवसाय करतोय अशा हिशोबात तो प्रोजेक्ट आपण उभा केलाच नव्हता. पूर्णपणे हा रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचाच एक भाग आहे आणि आपल्याला एक काम करायचं आहे लोकांसाठी, म्हणूनच हा होता. आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद लोकांनी दिला. त्याच्यातूनच एक किस्सा सांगेन की असेच त्या भागात एक फिरत फिरत एक आजोबा आले. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही तिकडेच जा, तुम्हाला तिकडे फुकट जेवण मिळेल. आणि ते तिथे आले आणि त्यांनी हॉटेलवर जे कोणी होतं त्यांना सांगत होते ते की माझ्या मुलांनी मला सोडून दिलं आहे, माझी मुलं माझ्याबरोबर, म्हणजे मी त्यांच्याबरोबर नाही राहत, जाण्याचा प्रयत्न केला तरी ते मला घेत नाहीत. आणि मग मी असाच कुठे कुठे काम करतो, म्हणजे जिथे नवीन बिल्डिंग्स असतात तिथे सिमेंट किंवा काय पडलेलं सामान असतं तिकडे थांबतो मी, थोडेफार पैसे देतात ते, अशा पद्धतीचं मी काम करतो. आणि त्यावेळेला मी एक लाईव्ह केलं होतं. मला फार वाईट वाटलं. म्हटलं खरं तर ही मुलं जगात म्हणजे इथे जन्म घेणंच डिझर्व करत नाही आहेत, जे आपल्या आईवडिलांना असं रस्त्यावर सोडून देतात. आणि त्या माणसाचा 12 वर्षाचा असा काळ होता, त्यांना आजारही बरेच होते. मग ते लाईव्ह केल्यानंतर वाईमधलेच एक दादा आहेत आमचे, यशोधन ट्रस्ट आहे त्यांची, तर तिकडे अशा पद्धतीच्या माणसांना ते राहायला खायला सगळी त्यांची सेवा पुरवतात. तर ते दादा आले, त्यानंतर त्यांनी पूर्ण तिथलं पोलीस स्टेशन जे होतं तिकडे सगळी प्रोसेस केली. त्याआधी त्या आजोबांना विचारलं की तुम्ही इथे जाल का, हे असं भटक्याचं जीवन किती दिवस जगणार आहात. आणि त्यांना आनंद वाटला. त्याच्यानंतर ते तिथे गेले, तिथे छान पद्धतीने ते राहत होते. अजूनही ते आहेत तिकडे. लावलेल्या झाडांची काळजी घेणं, तिथे आलेल्या माणसांची काळजी घेणं, या पद्धतीचा त्यांचा प्रवास सुरू झाला. तर अशा पद्धतीचं एक छोटंसं काहीतरी आपल्याकडून घडलं तर समाधान वाटतं, इतकीच त्यामागची भावना आहे. तर पहिला प्रोजेक्ट आपला हाच होता. त्याच्यानंतर आपण हळूहळू इतर कामं करत गेलो, म्हणजे जसं की गडकिल्ले मोहीम असेल, लॉकडाऊन कोरोनामध्ये लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत असेल. सगळ्यात महत्त्वाची ही मदत होती की अनेक माणसं जेव्हा आपल्या पेशंटला घेऊन हॉस्पिटल्समध्ये जात होते, त्याच्यानंतर ते बाहेर थांबत होते, हॉटेल सगळे बंद होते. आणि त्यावेळी आतल्या माणसाला तर खाण्यापिण्याचं सगळं होत होतं, पण जे बाहेर माणसं ताटकळत होती, थांबत होती आपल्या घरच्यांसाठी, त्यांच्यासाठी कुठेच खाण्यापिण्याची सोय नव्हती. तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर दिले होते आणि त्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला जितक्या माणसांचं जितके दिवस जेवण हवं आहे तितके आमची मंडळी तुमच्यापर्यंत ते जेवण पोहोचवतील, अशा पद्धतीचा एक तो उपक्रम आम्ही केला होता. आणि त्याच्यात प्रतिष्ठानमधल्या सगळ्याच मंडळींनी अगदी म्हणजे काही महिला तर 5-5, 10-10 किलोमीटरचा प्रवास करून डबा द्यायला जात होते. आणि अर्थातच हे पोलीस स्टेशन आणि यांच्या सगळ्यांच्या परवानगी घेऊनच हे सगळं केलं जात होतं.
लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये घरगुती म्हणजे महिला हिंसाचार हा जास्त प्रमाणात वाढला आणि त्यावेळी सातारा आपलं SP ऑफिस आहे, तिथे भरोसा सेल म्हणून एक वेगळं डिपार्टमेंट आहे. तर तिकडे बऱ्याच पद्धतीच्या महिलांच्या केसेस नोंद झाल्या आणि बऱ्याचदा कसं होतं की पोलिसांसमोर कुठलीही महिला बोलताना थोडी दबकून बोलते, मनातलं पूर्णपणे व्यक्त होत नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की नवऱ्याविषयी सासरच्या मंडळींविषयी जेव्हा कंप्लेंट केली जाते तेव्हा पुन्हा असं होतं की जाऊ देत ना, आपलंच आहे सगळं, कशाला ते पुन्हा पोलीस स्टेशन आणि हे सगळं वाढवायचं, आणि मिटवलं जातं आणि ती बाई पुन्हा तिच्या सासरी जाते. पण तिथे गेल्यानंतर पोलीस स्टेशन आणि त्यांची माणसं, त्यांच्यावर असणारी कामांची जबाबदारी ही इतकी मोठी असते की पुन्हा त्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं हे पोलीस स्टेशनला जमत नाही. अशा वेळी तिथे SP मॅडम होत्या, तेजस्वी सातपुते मॅडम. तर त्यांनी एक कन्सेप्ट सांगितली होती की तुम्ही सामाजिक संस्था म्हणून काम करत असाल तर तुम्हाला त्या बायकांचे, महिलांचे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही फक्त एकच करायचं, त्यांचं सगळं व्यवस्थित आहे का एवढं फक्त विचारायचं. आणि हे लॉकडाऊनच्या थोडंसं नंतर आम्हाला ही जबाबदारी दिली होती, काही महिलांचे नंबर्स दिले होते. तर प्रतिष्ठानमधली मंडळी, आमच्या ज्या महिला आहेत, मी, इतर महिला, तर काम एवढंच करत होतो की त्यांना फोन करायचा आणि आम्ही अमुक अमुककडून बोलतोय, तुम्हाला काही त्रास होत नाही आहे ना, आता सगळं व्यवस्थित चाललं आहे ना. त्रास होत असेल तर ती बाई सांगायची. म्हणजे एका बाईशी मी बोलले होते, तर त्यांना त्यांची सासरची मंडळी घडत नव्हती, मुली 2 मोठ्या होत्या आणि त्या मग तिथून त्यांना हकलून दिल्यामुळे त्या शहरातल्या एका ठिकाणी राहत होत्या, तिकडे नोकरी करत होत्या. मुलींच्या शाळेच्या काही कागदपत्र पुरवायची होती म्हणून त्यांना पुन्हा त्या गावात जावं लागलं आणि त्यावेळी पुन्हा त्यांच्या सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. तर ज्यावेळी मी त्यांना फॉलोअपसाठी फोन केला की तुम्ही ठीक आहात का, सगळं मिटलं आहे का तुमचं, त्या बाई माझ्याशी अर्धा तास बोलत होत्या. त्या अर्ध्या तासात त्या पूर्ण जे काही मला सांगत होत्या त्या पूर्ण रडत रडत सगळं मला सांगत होत्या. त्यांच्या मनात जितकं काय होतं त्यावेळी हे नव्हते, म्हणजे मुळातच मी त्यांना हे सांगितलं नव्हतं की मी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत काम करते आणि मी अभिनेत्री आहे, अजिबातच नाही. आम्ही एका सामाजिक संस्थेतून तुम्हाला कॉल केलेला आहे, पोलीस स्टेशनकडून तुमचा नंबर मिळालेला आहे. त्या बाईला त्या सिच्युएशनला व्यक्त व्हायला एक कुणीतरी एक जागा मिळते आणि त्यावेळी ती बाई तिच्या मनातलं जितकं काय आहे तितकं ती ढसाढसा रडून व्यक्त होते. खरं तर ते व्यक्त होणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. हल्लीच्या काळात झालं असं की आपल्या मनात इतकं आपण साठवून ठेवलं की शेवटचा पर्याय हा आत्महत्याच राहतो आपल्यापुढे. पण कुठेतरी त्यांना मोकळं होता येतं, मनातलं बोलता येतं आणि ती जबाबदारी प्रतिष्ठानने उचलली, प्रतिष्ठानमधल्या महिलांनी उचलली. तर ही फारच माझ्यासाठी कौतुकाची, त्या महिलांसाठी, माझ्या प्रतिष्ठानमधल्याच महिलांसाठी आनंदाची गोष्ट होती की त्या रोज संध्याकाळी आम्ही यांच्याशी बोललो आणि आम्हाला हा अनुभव आला, हे सांगत होते. किती मोठी जबाबदारी आहे. त्यानंतर संस्कार वर्ग सुरू केले लॉकडाऊनमध्ये, जे ऑनलाईन होते आणि आमच्या प्रतिष्ठानमधल्या कविताताई या अमेरिकेत होत्या आणि तिथून त्या हे संस्कार वर्ग चालवत होत्या. तर आत्ता आमची 5वी बॅच आहे ज्याच्यात 200 मुलं आहेत. पैकी 5 मुलं ही अमेरिकेतलेच राहणारी मुलं आहेत, जी या संस्कार वर्गात ॲडमिशन घेतलेलं आहे. तर कुठेतरी प्रतिष्ठान हे इतर देशांमध्ये पण पोहोचते जिथे आपली मंडळी आहेत, ज्यांना कुठेतरी वाटते की आमच्या मुलांमध्ये पण शिवविचार रुजले पाहिजेत. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. गडकिल्ले अर्थातच आपल्या सगळ्यांना वाटतं गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं, संवर्धनासाठी अतोनात निधीसुद्धा येतो, पण गडकिल्ल्यांचं म्हणावं इतकं संवर्धन होत नाही. ही खूपच दुःखाची गोष्ट आहे आणि जी सतत जाणवते. म्हणजे जी पडझड झालेली आहे ती त्याच पद्धतीने झालेली आहे, तिथे परत काहीच उभं राहत नाही. आम्ही जेव्हा गडांवर जातो तेव्हा महाराजांना फील करायला जातो. तो इतिहास आम्ही वाचून गेलेलो असतो, आम्हाला माहिती असतं की रायगडावर काय काय गोष्टी झाल्यात, प्रतापगडावर काय काय घडलं. तर प्रतापगड तर चला ठीक आहे आता व्यवस्थित मेंटेन आहे, पण बाकीचे गड किल्ले हे त्या पद्धतीने मेंटेन नाही आहेत आणि ती एक शोकांतिका मला आज व्यक्त करावीशी वाटते. बाकी तर यापुढेही प्रतिष्ठान वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहील. नवरात्रांमध्ये 9 महिलांचे सन्मान करतो, नवदुर्गा पुरस्कार आम्ही घोषित करतो आणि ते समाजामधील इतर क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या, ज्या शून्यातून त्यांनी जग निर्माण केलेलं आहे, अशा महिलांचे पुरस्कार अशा महिलांना आम्ही देतो. तर ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं.
एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एका वेळी एकाच ठिकाणी थांबायचं आहे. म्हणजे जसं मी आई कुठे काय करते याचं शूट करते आहे, पण बाकीच्या वेळेमध्ये मला अनेक फोन येतात. मला त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्या अडचणी मला समजून घेतल्या पाहिजेत. कारण तुम्ही दरवाजा उघडला ना तुमच्या घराचा, तर जेवढी माणसं दिसत आहेत तेवढी माणसं त्यांच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही एका वेळी 100 माणसांचे प्रॉब्लेम्स नाही दूर करू शकत, पण मी एका वेळी एका माणसाला तरी त्याच्यातून थोडंसं बाहेर काढू शकते. तर हे सगळं मॅनेज होतं, कारण माझ्या आजूबाजूला जी माझी माणसं आहेत ती खूप मेहनत करतात. जसं मी मगाशी सांगितलं की चेहरा फक्त माझा आहे, पण काम करणारी हजारो मंडळी प्रतिष्ठानमध्ये जी काम करतात त्यांच्या त्यांच्या लेवलला काम करतात. त्यामुळे मला हे सहज शक्य होतं. शिवाय एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला त्यातून आनंद मिळतोय आणि मलाच जर त्यातून आनंद मिळत असेल, मलाच त्यातून समाधान मिळत असेल, तर ही गोष्ट मी 100% केली पाहिजेत. आणि तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल तर वेळ हा मिळतोच. तो वेळ वेगळा काढायची अशी गरज नसते. मग राहिलेल्या वेळेत बऱ्याचदा असं होतं की मालिकेचं शूट करताना पण माझ्या सुट्ट्या अशा असतात की माझ्या संस्थेचा कार्यक्रम आहे, मला सुट्टी पाहिजे, आणि ते मॅनेज करतात. कारण त्यांनाही त्याची जाणीव आहे की ही मुलगी काहीतरी वेगळं करते, तिला थोडासा वेळ इकडे देणं गरजेचं आहे. तर तो होतो मॅनेज आणि मला त्यातून समाधान मिळतं. शिवाय हे समाधान ना आपण कुठल्याही दुकानात विकत नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हालाच राबायचं आहे आणि तुम्हाला ते शोधायचं आहे की माझं समाधान कशात आहे. मी एक दिवस इथे सुट्टी असल्यावर मी जर माझ्या घरी पसरणीला जाऊन आले तर मला असं वाटतं मी महिन्याभराचा ऑक्सिजन तिथून घेऊन आली आहे. आता मला परत महिनाभर टेन्शन नाही आहे, मी शांत आहे. तर हेच महत्त्वाचं आहे. मुळातच एक गोष्ट सगळ्यात आधी क्लिअर करते की जेव्हा ही सामाजिक संस्थेची स्थापना झाली तेव्हा कुठेही आम्हाला बाहेरून किंवा सरकारकडून आम्हाला एक निधी मिळेल आणि मग आम्ही काम करू हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला सामाजिक संस्था म्हणजे फक्त एक होतं की एक छत्र उभं करतोय, त्याच्या आत माणसं येऊन उभी राहू शकतात, त्याच्या आतून तुम्ही काम करू शकता, हेच फक्त होतं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टी सामाजिक संस्थांबद्दल ऐकतो, पण आत्तापर्यंत आम्ही जे पण काम केलं ते आम्हा दोघांच्या खिशातून जे पैसे येत होते त्यातून केलं. आणि आता तर प्रतिष्ठानची मंडळी इतकी वाढली आहेत की आम्हाला बाहेर कुणालाही पैसे मागायची गरजच नाही पडत. आमची माणसंच पैसे उभे करतात आणि आम्हीच उपक्रम घेतो. तर त्या प्रत्येकाला माहिती आहे की माझ्या खिशातून थोडे पैसे समाजकार्यासाठी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. बरं, याच्यात सुद्धा एक सांगते की एक अंध दाम्पत्य होते, त्यांच्या मुलाला साप चावला होता आणि त्याच्यासाठी अमुक एक खर्च येणार होता. प्रतिष्ठानमधले आमचे प्रवक्ते आहेत प्रमोददादा कारकर, त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली की यांना मदतीची गरज आहे आणि आई वडील दोघेही अंध आहेत, त्यावेळी त्यांनी एकट्याने तो पूर्ण निधी उभा केला होता. म्हणजे मला असं वाटतं की प्रतिष्ठानमधला एक माणूस म्हणजे 10 हत्तींचं बळ आहे. तुम्ही काम करायला उभे राहता ना तेव्हा तुम्हाला वेगळं काही विचार करण्याची गरज नसते. आणि मुळातच प्रतिष्ठान उभं करताना एकच होतं, पुढच्या पिढीपर्यंत महाराजांचे विचार पोहोचवणं. आणि आमची पुढची पिढी म्हणजे आत्ता ह्या वर्षी जेव्हा आम्ही शिवजयंती साजरी केली तेव्हा 6 महिन्याचं बाळ हे मल्हारगडावर होतं जिथे शिवजयंती आम्ही साजरी केली. तर मला असं वाटतं की तुम्ही काय देताय ना हे जास्त महत्त्वाचं आहे. मुळातच घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर आहे, त्यामुळेच आत्तापर्यंत कुणाकडून घेण्याची गरज नाही पडलेली. पण अर्थातच जर त्या गोष्टीमुळे सरकारकडून निधी मिळतोय, फ्युचरमध्ये कदाचित प्रतिष्ठानला मिळेल सुद्धा, त्यावेळी जर माझ्या कामाचा आवाका वाढला, कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे पैशाशिवाय गोष्टी होत नाहीत, मदतही नाही होत, कारण लोकांच्या गरजाच त्या पद्धतीच्या आहेत, लोकांचे आजारपण आहेत, अनेक गोष्टी आहेत. तर जर प्रतिष्ठानला आणखी काही आवाका वाढवता येत असेल तर निश्चितपणे ती गोष्ट वाईट अशी मी समजणार नाही. एखादी गोष्ट वाईट केव्हा असते, जेव्हा समाजासाठी एखादा निधी जमतो आणि तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खर्ची करता, त्यावेळी ती गोष्ट चुकीची आहे. आणि जिथे प्रतिष्ठानमधली सगळी मंडळी स्वतःच्या खिशातूनच पैसे देत आहेत, तर मला नाही वाटत की ते कुठलाही माणूस हा त्या विचारांशी जोडलाय की याच्यात पैसे आलेत आता ते आम्ही खर्च करू म्हणून. तर आत्ता काम ज्या पद्धतीने सुरू आहे सगळं छान चाललंय एवढंच सांगेन. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महिलांनीच नाही तर प्रत्येकाने अवेअर असणं गरजेचंच आहे असं मला वाटतं.
कारण संविधानाने 18 वर्षानंतर तुम्हाला जर मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मुळात म्हणजे माझ्या आजूबाजूची काही मंडळी अशी आहेत की आम्ही नाही वोट करत, काय करायचंय, काय सुधारणा होणार आहेत, काय हे असंच आहे. पण याही पेक्षा जेव्हा तुम्ही विचार कराल की जो उमेदवार उभा राहतोय त्या योग्य उमेदवाराला जर मी निवडून दिलं तर कदाचित काहीतरी सुधारणा होईल. आणि खरं सांगते, आत्ताचं राजकारण ज्या पद्धतीचं आहे, म्हणजे या 5 वर्षातलं राजकारण इतकं किचकट झालेलं आहे, आम्हाला कळतच नाही की पुढच्या पिढीने राजकारणाचे कुठले धडे गिरवायचे. कारण दर दिवसाला काहीतरी विचित्र घडतंय. आणि आता राजकारणी सगळीच मंडळी यांनी बोलायला कुठेतरी त्या मर्यादाच ओलांडल्यात. म्हणजे आधी माननीय यशवंतराव चव्हाणांची उदाहरणं दिली जायची, त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने ऐकलं जायचं, सहकार क्षेत्र कशा पद्धतीने डेव्हलप झालं हे सगळं ऐकलं जायचं. पण आता चांगल्या गोष्टी आहेत नो डाऊट, पण त्या चांगल्या सगळ्या राजकारणातल्या झाकल्या जात आहेत. मग याच्याकडे डोळेझाकपणा करणं हे योग्य आहे का? तर अगदीच योग्य नाही आहे. तुम्हाला महागाई कशी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होत आहेत, शेतकऱ्यांना 2-3 हजार रुपये त्यांच्या अकाउंटला वर्षाला आले, याचा अर्थ शेतकरी सुखी समाधानी होतो का? सोन्याचे दर, जसं की आत्ता कालच्याच इंटरव्ह्यूमध्ये नाना पाटेकर सरांनी सांगितलं की सोन्याचे दर हे ज्या पद्धतीने वाढत आहेत त्या पद्धतीने शेतमालाचे दर वाढत आहेत का? मग तुम्ही एकीकडे असं म्हणणार की शेतकऱ्यांनी आत्महत्या असे कसे करतात, आम्ही तर मदत पुरवतोय. तुम्ही जी मदत पुरवताय आणि आत्ता इतकं प्रदूषण झालेलं आहे की आत्ता आपल्यालाही कळत नाही आहे कुठल्या महिन्यात पाऊस पडणार आहे. तर त्या शेतकऱ्याला बिचाऱ्याला कसं कळेल जो पीक रुजवल्यानंतर वाट बघतोय ते कसं येईल आणि त्यातून मी कसा 4 पैसा कमवेन. तर हे किती बदललेली गणितं आहेत सगळी. मग याच्याविषयी आपल्याला जाण नको? अर्थातच असली पाहिजे. एखादी महिला, मला तर असं वाटतं की महिलांना जास्त त्याच्याबद्दल कळतं, कारण बऱ्यापैकी खरेदी करायला महिला बाहेर पडतात. म्हणजे तुमचा भाजीपाला असेल, शेतातूनच येतोय, त्याच्याही किमती ज्या पद्धतीने वाढलेल्या आहेत, घरात सगळं सामान भरायचे त्याच्याही किमती वाढलेल्या आहेत. भाजीपाल्याच्या किमती वाढल्यात त्या फक्त जो मिडलमन आहे त्याच्याकडून वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचतं हे आपल्याला माहीत नाही आहे. पण राजकारणाची जाणीव ही प्रत्येकाला असलीच पाहिजेत आणि ती योग्य पद्धतीने असली पाहिजेत. म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्ही हलक्या कानाचे होऊ नका. ते का म्हटलं जातं की अनेक लोक जे बोलत आहेत तर त्याच पद्धतीने तुम्ही त्याच रंगाचा चष्मा नाही घालायचा. तर तुम्ही काय केलं पाहिजेत, जेव्हा तुम्ही 10 लोकांचं ऐकताय त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर योग्य अभ्यास करून स्वतःचं मत हे तयार केलं पाहिजेत. पण आत्ता लोकांना तितकासा वेळ नाही आहे, फक्त आपण ऐकतो आणि त्याच्यावर रिॲक्ट करतोय. तर मला असं वाटतं की महिलांनी जास्त विचार केला पाहिजेत. सगळ्यात जास्त वोट महिलांचं आहे, त्यामुळे त्यांनी जास्त विचार करणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की महिलांनी जास्त उमेदवार महिला असाव्यात ज्यांनी उभं राहावं, कारण स्वतःची मतं मांडणं हे महिलेला खूप छान पद्धतीने जमतं. तर महिलांना मी हेच सांगेन की अवेअर राहा या सगळ्या गोष्टी. एकतर याचं भविष्यात जर संधी मिळाली तर राजकारणात यायला आवडेल का? तर मी राजकारणात ऑलरेडी आहे. कशी? तर मी एक मतदार आहे. मतदार हा राजकारणातला सगळ्यात मोठा भाग आहे. तुम्ही कितीही काही म्हणा, कुणी आमदार आहेत, कुणी खासदार आहेत, त्याहीपेक्षा त्यांना निवडून देणारा हा सगळ्यात मोठा. त्यामुळे मी राजकारणात आधीपासूनच आहे. आणि संधी मिळाली तर निश्चितपणे मला असं वाटतं की माझाही आवाका वाढेल आणि लोकांसाठी काम करायला मला आवडेलच. माझी कुवत जर त्या पद्धतीची असेल तर मला ती आवडेल. आणि राजकारणाचं कुठेतरी माझ्या वडिलांकडून सुद्धा आलेलं आहे, कारण राजकारणातल्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे अगदी सरपंचकीच्या निवडणुकांपासून ते खासदारकीच्या निवडणुकांपर्यंत ते इन्व्हॉल्व असायचे. त्यामुळे त्यांच्या मागोमाग आम्ही इन्व्हॉल्व असायचो. त्यामुळे हे सगळं मी घरातच शिकले. आत्तासुद्धा म्हणूनच मी जास्त पद्धतीच्या इंटरव्ह्यूज त्याच पद्धतीचे ऐकते की लोकांची मतं काय आहेत, ही जी राजकारणातली मंडळी आहेत ह्यांना नक्की काय करायचंय. मला उत्तरच नाही मिळत. पण जर संधी मिळाली तर मला असं वाटतं की एक अपवाद तयार करायला मला आवडेल की मी त्यातली नाही आहे. पण आता असं झालं आहे की आपण ज्या पद्धतीचे पक्ष बघतोय सगळ्यातच इतके गोष्टी आहेत
की आता प्रश्न पडतो की मी कुठली विचारधारा स्वीकारावी आणि मी ती विचारधारा स्वीकारू शकेन का? कारण मला कुठेतरी असं वाटतं की आपला भारत हा सर्व धर्मांना, जातींना एकत्र घेऊन जाणारा देश हा पहिल्यापासूनच आहे. पण आता आपल्यातच म्हणजे अगदी मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा मुसलमान समाजाचं आरक्षण असेल, आपण आपल्यातच इतके फाईट करायला लागलोय की एकत्र कधी येणार हे सगळं बाजूला ठेवून इतर गोष्टींवर कधी बोलणार. तर ही बोलण्याची संधी जर मला मिळाली तर निश्चितपणे मला ती आवडेल. अभिनय क्षेत्रातलं बोलणेस तो तुमच्या विचारात असला पाहिजे. जसं मी आत्ता राजकारण्यांविषयी ठाम मत मांडलं की आता तुमचं काय सुरू आहे आणि तुम्हाला काय हवंय राजकारणाकडून हे या मंडळींनाच कळत नाही. ही दिग्गज मंडळी आहेत राजकारणातली. मला असं वाटतं की एका अभिनेत्रीने हे मत मांडणं हे पण बोलणेसच आहे. कामाच्या बाबतीत म्हणाल तर एखादी आपण जसं बऱ्याच ठिकाणी ऐकतो की त्या व्यक्तिरेखेची ती डिमांड होती, मागणी होती, म्हणून मी तशा पद्धतीचे कपडे घातले किंवा हल्ली ज्या पद्धतीच्या शिव्या दिल्या जातात वेब सिरीजमध्ये आणि मुलींच्या तोंडातून किंवा ते त्यांचं स्वीकारणं आहे. मी एक सांगते म्हणजे अभिनेत्री म्हणून जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपल्यानंतर एक ट्राय केला होता, खरं सांगते की आता एक ऐतिहासिक भूमिका केली आहे ना, आता थोडंसं नॉर्मलला आलं पाहिजे, तर थोडं वेगळं फोटोशूट करूयात, वेगळं कॅरेक्टर करता येईल. आणि मी ते फोटोशूट केलं आणि मला त्याच्यावर सगळे कमेंट्स अशा येत होत्या की ताईसाहेब आम्हाला आमच्या राणूअक्का साहेबांना असं बघायला नाही आवडणार, तुम्हाला खूप कामं मिळतील, खरंच मिळतील. बरं ते कमेंट्स पण करत होती जी पण मंडळी, ती कधीच एकेरी बोलत नाहीत, ते कायम ताई बोलतात. आणि ते फोटोशूट केल्यानंतर मला असं झालं की ही मंडळी आपल्याला जे मानतायत तो विचार बरोबर घेऊन जाऊ की माझ्यातला कलाकार मला जे सांगतोय की मला वेगवेगळ्या भूमिका केल्या पाहिजेत तो विचार बरोबर घेऊन जाऊ. आणि या दोन्हींचा मध्य गाठण्याचा प्रयत्न केला की मला नाही बोल्ड लुक करायचं, कारण मला मी त्याच्यात कम्फर्टेबलच नाही आहे. तर मग या दोन्हींचा मध्ये म्हणजे जसं की आई कुठे काय करते मध्ये अनघा जेव्हा तिच्या कामाविषयी ठाम मत मांडते तेव्हा ती तेवढंच बाकी महिलांना इन्स्पायर करतं ना, की हिला घरकाम पण ती सांगते नाही मी नोकरी करणार, मी सगळं सांभाळ. तर मला असं वाटतं की त्यासाठी तुम्ही कपडेच त्या पद्धतीचे घातले पाहिजेत किंवा तुम्ही उठाव करताना खूप आरडाओरडाच केली पाहिजेत. असं न करताना मला अशी व्यक्तिरेखा करायला आवडेल जी पॉझिटिव्ह असेल, अनघासारखी, की जी सतत तिच्या वाक्यातून घराला जवळ करते, सगळ्यांना बांधून ठेवते. तर बोल्डनेस आता प्रत्येकाच्या दृष्टीने आपापला आहे. माझ्या दृष्टीने मी माझा कम्फर्ट झोन शोधलेला आहे की माझ्या प्रेक्षकांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे, मागणी तसा पुरवठा जर हे शाळेत शिकलेलो करेक्ट असेल तर माझ्या प्रेक्षकांची मागणी काय आहे की तुम्ही कपड्यांनी बोल्ड नका राहू, आम्हाला तसं तुम्हाला नाही बघायचं. तर मग आपण कुठेतरी मग मी स्वीकारलं की मी विचारांनी बोल्ड राहते. जसं की तू म्हणालास की माझ्या पोस्ट बघितल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल मी नेहमीच मतं मांडते, तर मी ते स्वीकारलं. आता प्रत्येक कलाकाराचं आपापलं मत आहे, तसंच माझं मत आहे की माझे प्रेक्षक खुश आहेत ना तर मी खुश आहे. खरं तर आपण आईचं बोट धरूनच मोठे होतो. माझ्या प्रत्येक पोस्टमधून पाहिलं असेल तर मी सतत नाना 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 असं म्हणत असते. पण ते जेव्हा समाजात काम करू शकले तेव्हाच जेव्हा माझी आई घर नीट सांभाळत होती, सगळं छानपणे मेंटेन करत होते. म्हणजे नाना होते तेव्हाही आमची सगळी शेती ही मम्मी करायची. म्हणजे माझी आई ही सगळी शेती पिकवायची. म्हणजे कुठल्या शेतात काय कशाची लागण केली पाहिजेत इथपासून हे ती ठरवायचे. आणि त्याच्यावरच आमच्याकडे सगळ्यांचा माझ्या वडिलांचाही होकार असायचा. तर हे जे ठामपण आहे म्हणजे प्रत्येकाला विचार आपले मांडण्याची जी काय म्हणतो मोकळेपणा दिला जातो, हो आमच्या घरात दिला, तो माझ्या आईला दिला. आणि तिने ते छान पद्धतीने शेती सांभाळली. नानांचा बिझनेस सुद्धा नाना नाही आहे तरी आत्ता ती खूप छान पद्धतीने सांभाळतीये. म्हटल्यानंतर मग मी बाहेर कुठे जाऊ, ज्या बाईला मी बघितलंय माझ्या लहानापासून, जसं की मी मुलगी म्हणून
तिच्या आयुष्यात आले तसे ती आई म्हणून माझ्या आयुष्यात आली आणि आमच्या दोघींचा आई आणि मुलगी हा प्रवास एकाच वर्षाने वाढत 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 गेला. त्यामुळे तिच्यातलं ते बाईपण, तिच्यातलं ते आईपण हे मला कायम प्रेरणा देतं. आणि नाना गेल्यानंतर तर मी फार भारावून जाते जेव्हा ती ठामपणे सगळ्या गोष्टी करते. म्हणजे खूप छोटी गोष्ट असेल कदाचित, की तिला टेन्शन आलं होतं की आता हा एवढा सगळा कारभार कसा सांभाळणार. आणि तिला त्यामुळे ती जास्त रडायची की हे माझा भाऊ एकटा नाही करू शकणार जे नानांनी केलं. आणि त्यावेळी ती एक व्यावसायिक असल्यासारखी उभी राहिली आणि ती हे करायचंय, हे करायचंय. आणि मला कळेच ना की माझी मम्मी खरं तर तिसरी पास आहे का नापास आहे तेही मला आता आठवत नाहीये. तिसरी शिकली आहे फक्त. आणि जिला कळलं की आता मला उभं राहायला पाहिजे तेव्हा माझी मुलं उभी राहते. आणि तिने सगळे निर्णय असे धाड धाड ती घ्यायला लागली की JCB कुठल्या कामाला लावायचं आहे, हे काम बघून त्या कामावर लावायचं. तर मी फार हादरून गेले तिच्याकडे बघून की ही काल परवापर्यंत रडत होती, पण नंतर तिला कळलं की आता जर मी पदर खोचून उभी नाही राहिले तर माझं घर पडेल. तर तिनेच मला प्रेरणा दिली. आणि आता मी तर तिला इतकं समजून घेते, मी तिला इतकं जाणते की मला फार कमाल वाटते. आणि जशी माझी आई आहे अगदी तसंच आत्ता जो चित्रपट करते धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर, अहिल्या मातोश्रींना जाणून घेताना सुद्धा मला तेच वाटतंय जे माझ्या आईबद्दल वाटतंय. कदाचित अहिल्याबाई मातोश्री करत असल्यामुळे माझ्यातली ती जाणीव जास्त स्ट्रॉंग झाली की मी माझ्या आईला समजून घेऊ शकले, किंवा तिच्यातलं बाईपण ती कशा पद्धतीने जगत होती ते मी समजून घेऊ शकले. त्यामुळे मी सगळ्याच महिलांना हेच सांगेन की तुमच्यात एक वेगळीच ताकद आहे. जेव्हा कळतं ना की आता सगळं उद्ध्वस्त झालं तेव्हा फिनिक्स पक्षासारख्या त्याच उभ्या राहू शकतात. दुसरं कुणीही काही करू शकत नाही. नाहीतर आमचं घर पुन्हा इतक्या ठाम पद्धतीने आम्ही सगळे उभेच नसतो राहिलो. म्हणजे 4 महिने मीच शूट नाही केलं. मला आई कुठे काय करतेच्या सेटवरून पण जेव्हा आमची नमिताताई क्रिएटिव्ह हेड आहे आणि आमचे डिरेक्टर रवी सर, त्यांनी मला फोन केला की अश्विनी तुला जेव्हा वाटेल की मी ह्यातून बाहेर पडले आणि मला आता काम करायचं तेव्हा तू येऊ शकतेस. मी 4 महिने फोनच नाही केला. 4थ्या महिन्यात मला मम्मीने सांगितले की ताई जोपर्यंत तू घरातून बाहेर पडणार नाहीस आम्ही सगळे शांत नाही होणार. हे चक्र कुठेतरी ब्रेक केलं पाहिजे. तर आपली आई, आपली बहीण किंवा आपल्या आजूबाजूला असणारी आत्या, मावशी ह्याच आपल्याला इतकं शिकवत जातात की बाहेर कुठे तुम्ही नाही वाचलं ना ऐतिहासिक काही तरी चालेल, तुम्ही तुमच्या आईला वाचा. एकतर प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज आहे. किती दिवस घरात बसून राहणार आहात? थोड्याशा स्वतःसाठी जगा. मी जिथे कुठे जाते मी प्रत्येक महिलेला हेच सांगते. तुमच्या आवडी निवडी होत्या त्या, तुमचा संसार सुरू झाला, मुलं बाळ झाल्यानंतर त्या कुठेतरी मागे राहत असतील तर आता त्या जगा, बाहेर पडा, उद्योजिका व्हा, राजकारणात जा. ती प्रत्येक गोष्ट करा जी तुम्हाला आनंद देते, पण बोलत्या व्हा. जे मनात साठवून ठेवलेलं आहे इतकी अनेक वर्ष ते कुठेतरी बाहेर काढा आणि आपली मतं मांडण्यासाठी तयार राहा. किती वर्ष तुम्ही फक्त हेच सांगणार आहात की आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अत्याचार होतोय म्हणून. अत्याचार होतोय कारण तुम्ही करून घेताय, तुम्ही बोलत नाही आहात, तुम्ही लढत नाही आहात. आता ही वेळ आहे जी महिला कुठेतरी स्वतःच्या चौकटीत कैद आहे तिने बाहेर पडावं, स्वतःची मतं ठाम मांडावी आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. उभं राहावं म्हणजे काय? 4 पैसे कमवावे. ज्यावेळी तुमच्या हातात पैसा येतो त्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकता, तो तुम्ही साठवू शकता, कारण तीच तो पैसा साठवू शकते, योग्य मार्गात गुंतवू शकते. आणि म्हणूनच मी सगळ्या महिलांना सांगेन की जी गोष्ट ज्याने तुम्हाला समाधान मिळतं ती गोष्ट तुम्ही करणं खूप गरजेचं आहे.